नमस्कार महाराष्ट्रा, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. आजच्या भागामध्ये आपल्याला निश्चयक हा एक अतिशय महत्त्वाचा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिटर्मिनंट म्हणतो, असा अतिशय महत्त्वाचा भाग आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या टॉपिक मधला पाहणार आहोत. दोन चलातील रेषीय समीकरणे हा मुळात चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे आणि या चॅप्टर मध्ये जो कोणता एक्झाम्पल परीक्षेत विचारलं जाईल, इव्हन ते शाब्दिक उदाहरण असू द्या किंवा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आहे, त्याचा आपल्याला लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे दोन चलातील रेषीय समीकरणात आणि नंतर सॉल्व्ह करण्याच्या पद्धतीमध्ये डिटर्मिनंटच्या मेथडने हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. अशा प्रत्येक कन्सेप्ट मध्ये तुम्हाला ही डिटर्मिनंट ही कन्सेप्ट फार महत्त्वाची आहे आणि नेमकं या डिटर्मिनंटनं अर्थातच निश्चयकाच्या पद्धतीनं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं याविषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पहा. डिटर्मिनंट मध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण राहणार नाही. मित्रांनो लक्षात असू द्या, 11वीला 12वीला अगदी MST CET पासून ते JEE पर्यंत डिटर्मिनंट हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे. 10वीला डिटर्मिनंट चांगलं समजलं तर 11वीला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. बघा, निश्चयक म्हणजे नेमकं काय, तर थोडक्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो. डिटर्मिनंट थोडक्यात म्हणजेच निश्चयक, यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकार पाहायचे आहेत, ज्यामध्ये डिटर्मिनंटला D न डिनोट केलं जातं आणि हे साधारणतः समजा उदाहरणार्थ 2/2 चा जर डिटर्मिनंट असेल तर ABCD असं या अनुषंगानं, ठीक आहे, या पद्धतीनं असे दोन हे आहेत. मग मला एक गोष्ट सांगा, काय करायचंय तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, ठीक आहे. A × D, त्याला आपण AD लिहितो डायरेक्ट, AD, आणि मायनस सबट्रॅक्शन करायचंय B × C चं, ठीक आहे. बघा, याची जी काय व्हॅल्यू आलेली असते त्याला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो, त्याला आपण डिटर्मिनंट म्हणतो, ठीक आहे. आता ह्या डिटर्मिनंटची आलेली व्हॅल्यू ती प्लस असो मायनस असो वॉट एव्हर मे बी, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला जे येतं ते डिस्क्रिमिनंट असतं, इथं जे असतं ते डिटर्मिनंट असतं, त्याच्याशी काय आपल्याला फरक पडत नाही. मात्र ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू या पद्धतीनं काढायची हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याच्यातला दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे समजा उदाहरणार्थ आपल्याकडं A1x + B1y है ना = C1 या पद्धतीने एक एक्झाम्पल आहे आणि A2x + B2y = C2 हे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे, हे इक्वेशन नंबर सेकंड आहे. आपल्याला समजा उदाहरणार्थ या ठिकाणी डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. बघा, हे समजलं असेल तुम्हाला, हे मी कॅन्सल करतो. या ठिकाणी आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची असं आपण गृहीत धरू. तर इथं बऱ्याच जणांना समजत नाही डिटर्मिनंट म्हणजे काय घेणार तुम्ही. A1 A2, बघा A1 A2 B1 B2 या पद्धतीने डिटर्मिनंट घेतलं, त्याची आपण मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही व्हॅल्यू काढली, काय हरकत नाही, तुमचं D तुम्हाला भेटलं. पण आता आपल्याला महत्त्वाचं असतं ते म्हणजे डिटर्मिनंट विथ रिस्पेक्ट टू x. ही dx ची व्हॅल्यू कशी काढायची. बघा, dx ची व्हॅल्यू काढत असताना खरं तर A1 A2 B1 B2 जशाला तसं लिहायचं. तुम्ही म्हणाल सर तुमचं काहीतरी चुकायला लागलंय, आमच्या सरांनी सांगितलं A1 A2 B1 B2 जशाला तसं नाही लिहायचं. मी सांगतो ना, थोडा माझ्यावर पण विश्वास ठेवा. A1 A2 B1 B2 जशाला तसं लिहायचं, पण नीट ऐका, पण काय करायचं, या ठिकाणी x चा जो कोएफिशियंट आहे, x चा कोएफिशियंट कोण आहे रे, A1 A2 आहे, तो A1 A2 घ्यायचा नाही. मग A1 A2 च्या जागेवर C1 C2 लिहायचं. काय आहे C1 C2 आणि बाकी B1 B2 ॲज इट इज, बाकी B1 B2 ॲज इट इज. समजलं इथपर्यंत, ठीक आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की सर dx ची व्हॅल्यू कशी लिहायची. ती मी तुम्हाला सांगितलं की dx ची व्हॅल्यू या पद्धतीने लिहायची, ठीक आहे. बरं, आता जर तुम्हाला dy काढायचं असेल तर डिटर्मिनंट विथ रिस्पेक्ट टू y असं जर काढायचं असेल तर सेम, काहीच बदल नाही करायचा, हे d जशाला तसं लिहायचं. सर मग तुम्ही का लिहित नाही, थोडा चेंज करायचा ना. d जशाला तसं लिहायचं, चेंज काय करायचा ते मी सांगतो. जर dy काढायचं ना, आपल्याला dy काढायचे ना, मग y चा कोएफिशियंट कोण आहे B1 B2, फक्त हा B1 B2 गायब करायचा, B1 B2 गायब करायचा आणि लिहायचं काय B1 B2 च्या जागेवर C1 C2. म्हणजे डिटर्मिनंट विथ रिस्पेक्ट टू y काय येणार सांगा बरं, A1 A2 है ना, आणि B1 B2 च्या जागेवर काय लिहायचं C1 C2. आलं लक्षात इथपर्यंत, समजले काय प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांगा, ठीक आहे, मला एक गोष्ट सांगा, जर समजा तुम्हाला या निश्चयकाच्या किमती काढा म्हणून असा तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही काढू शकता का. ऑब्विसली बिंदास्त काढू शकतो. कशी काढणार बघा, या ठिकाणी a ची व्हॅल्यू येणार आपल्या, a ची व्हॅल्यू आपल्या येणार काय येणार सांगा बरं,
5 गुणिले 9, पहिल्या ब्रॅकेटमध्ये 5 गुणिले 9 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 7 गुणिले 3 है ना. पर मला सांगा 5 9 किती रे 45 वजा 7 21, 45 मधून 21 गेले, खाली किती राहिले 24. काय अडचण इथपर्यंत लक्षात आलंय. ठीक आहे. बर आता हे सांगा बरं, हे सांगा बरं दुसरं डिटर्मिनंट कसं काढणार, दुसरं डिटर्मिनंट कसं काढणार म्हणजे यांची व्हॅल्यू कशी काढणार. चला एक काही व्हॅल्यू तुमच्यासाठी, हा काही व्हॅल्यू तुमच्यासाठी n इज इक्वल्स टू, हा सांगा याचं काय करणार आपण -8 गुणिले 4 आणि मायनस इकडे काय झालं सांगा -3 गुणिले 2. मला सांगा 8 चोक किती रे 32, 8 चोक किती 32, मायनस मायनस प्लस 3 दोन्ही 6. आता मला सांगा 32 मधून 6 गेले म्हणजे खाली किती राहिले -26, खाली किती राहिले -26. बघा एका दुसऱ्या प्रश्नामध्ये प्लस मायनस मध्ये एका दुसरी चूक झाली असेल, होत असेल तर मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. ठीक आहे, होत असतात चुका. ठीक आहे, चला समजून घेत जा, म्हणजे समजून घ्यायचा जा म्हणजे मला सांगत जा, माझ्या निदर्शनास आणून देत जा. चला सेकंड सांगा बरं काय करणार तुम्ही, बी ची व्हॅल्यू कशी काढणार. मला वाटतं बी ची व्हॅल्यू मी होमवर्क साठी द्यावा, तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायला पाहिजे. सर सोपं सोपं तुम्ही सॉल्व करता, अवघड अवघड आम्हाला देता, असं वाटतंय का तुम्हाला. सांगा बी बरोबर काय रे 2 वर्गमुळात 3 गुणिले 3 वर्गमुळात 3, पहिल्या ब्रॅकेटमध्ये मायनस 9 गुणिले 2, 9 गुणिले 2. मला सांगा 3 दोन्ही किती रे 6 आणि वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे 3 है ना, वजा 9 दोन्ही 18, 9 दोन्ही 18 म्हणजे 18 वजा 18 आणि उत्तर किती आलं सांगा 0. कुणाकुणाचं उत्तर आलंय मला कमेंट मध्ये सांगा लवकर. चला फास्ट लवकर स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांचं ज्यांचं उत्तर आलंय, ज्यांना ज्यांना वाटतंय हा यस बरोबर आहे. इथपर्यंत जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता. बरोबर आहे, चला लक्षात आलं इथपर्यंत काय अडचण आहे. देऊ मी बाळांनो पुढचा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायला, किंवा पुढचा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा वगैरे त्या संदर्भात. बघा काय सांगितलंय, क्रेमरची पद्धत वापरून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. काय विचारलंय हे सांगितलं तुला, दिलेलं समीकरण ax है ना प्लस by इक्वल टू c या स्वरूपामध्ये लिहायचं. d dx आणि dy, मी आता सांगितलं ना तुम्हाला d dx आणि dy च्या किमती कशा काढायच्या त्या आपण काढल्या. बरं x इक्वल टू dx अपॉन d काढलं, y इक्वल टू dy अपॉन d काढलं आणि x आणि y च्या किमती काढायच्या. कशा काढायच्या तर x बरोबर काय करायचं रे dx अपॉन d काढायचं आणि y बरोबर काय करायचं dy अपॉन d काढायचं, dy अपॉन d काढायचं, संपला विषय. ठीक आहे, बघा चला एक क्वेश्चन देतो मी तुम्हाला, एक क्वेश्चन देतो, खूप सोपा सरळ साधा क्वेश्चन आहे. ठीक आहे, या इक्वेशन मध्ये काय केलं माहितीये का, या इक्वेशन मध्ये बघा 5x अधिक 3y बरोबर वजा 11, या 2x ला मी खाली लिहितो हा, 2x अधिक 4y बरोबर वजा 10, बरोबर आहे. ठीक आहे, आता मला सांगा आता काय करायचं माहितीये का, सगळ्यात पहिलं आपलं काम आहे डिटर्मिनंट काढणं. आपलं पहिलं काम काय डिटर्मिनंट काढणं. डिटर्मिनंट म्हणजे काय असतं रे 5 आणि 2, ठीक आहे 3 आणि 4. मला सांगा काय उत्तर आलं रे 5 चोक 20 वजा 3 दोन्ही 6, 20 मधून 6 गेले, खाली किती राहिले 14. मला वाटत नाही इथपर्यंत कोणाला काय अडचण नसो, एकदम सिंपली सरळ सोप्या साधे भाषेमध्ये आपण केलं. बऱ्याच जणांना प्रश्न येईल सर हे 5 2 3 आणि 4 कसे आले. बघा हे 5 2 3 4 जशाल तसं लिहून टाकले, काहीच अडचण नाही. हा फक्त जे समीकरण आहे ना ax प्लस by इक्वल टू c या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. दोन्ही समीकरण ax प्लस by इक्वल टू c या फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे. बरं मला सांगा फक्त d काढलं म्हणजे आपलं काम झालं का, नाही. आपल्याला काय काढावं लागतं dx काढावं लागतं. काय काढावं लागतं dx पण काढावं लागतं. ठीक आहे, चला dx साठी वेगळा कलर घेतो. आहे हमेशा आपल्याकडे डिजिटल बोर्ड, तर आपण त्याचा वापर केला पाहिजे है ना. dx बरोबर सांगा बरं, मी तुम्हाला आता सांगितलं dx लिहिताना काय करायचं, x चा कोएफिशियंट लिहायचा नाही, त्याच्याऐवजी कॉन्स्टंट लिहायचं. कॉन्स्टंट काय रे -11 आणि -10, खरे खोटे. बाकी b चे कोएफिशियंट जशाला तसं, b जशाला तसं. याचं उत्तर काय येईल रे, याचं उत्तर येतं 11 चोक 44 है ना, मायनस मायनस प्लस 10 त्रिक 30, 10 त्रिक 30, उत्तर किती आलं रे -14. ए खरे खोटे, खरं आहे का खोटं आहे कमेंट मध्ये सांगा. चला येस ऑर नो, येस ऑर नो. ए टाईप कर पटकन, तू नुसतं बघू तुम्ही सुंबड्या टाईप कमेंट करत नाही, काय नाही काय तो नाव तर मला कळलं पाहिजे ना, हा व्हिडिओ तो पाहायला व्हा म्हणून.
कमेंट करायला काय जातं, टॅक्स लावलाय का सरकारनं, केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, किंवा आता नवीन ते जीएसटी नवीन नाही आलं 2017 पासून आहे सुंबळ्या म्हणून नवीन आले. आपल्याला आता फायनान्शियल प्लॅनिंग बघायचं ना, त्याच्यात पाहायचं आपल्याला जीएसटी कसा असतो, कसा बसतो आता व्हॅल्यूवर, किमतीवर, आहे का नाही, एक्स्ट्रा म्हणून काही असा वेगळा मिनिंग काढायचं नाही. लक्षात घ्या, कमेंट कर तुझ्या नावाची, म्हणजे मला लक्षात येईल की तू आज सुंबळ्यानं मा व्हिडिओ पाहिला म्हणून, सुंबळी सुंबळा काय जे असेल ते. चल लवकर लक्ष दे इकडं. DY इज इक्वल टू लिहा बरं. सर तुम्हाला असं अधूनमधून अचानक काय दारू पिल्यासारखं होतो, हे असं काही म्हणू नको येड्या, मी चहा सुद्धा फार काळजीपूर्वक पितो. चल DY बरोबर, DY काय सांगितलं होतं रे, DY म्हणजे सुद्धा तेच बघा, 5 2 3 4 जशाला तसं लिहा म्हणे, पण काय लिहा, वायचा कोएफिशियंट कट करून तिथं -11 आणि -10 लिहा, -11 आणि -10 लिहा. 10 5 किती रे 50, ठीक आहे, आणि मायनस मायनस प्लस झालं, 11 दोन्ही 22, 50 मधून 22 गेले, खाली किती राहिले 28, पण कसे -28. खरं आहे का खोटं आहे, खरं आहे का खोटं आहे, लक्षात आलंय सगळ्यांच्या, लक्षात आलंय सगळ्यांच्या, ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांगा, आता आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे, आता आपल्याकडं एक काय आलेले आहे, आपल्याकडं आता आपल्याला क्रेमरचा रूल वापरायचा. आता आपल्याला काय करायचं, क्रेमर्सचा रूल वापरायचा, वापरणार सगळेजण, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, क्रेमर्सचा रूल वापरायचा, ठीक आहे. बघा क्रेमरच्या रूलमध्ये काय सांगितलेलं आहे, क्रेमरच्या रूलमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, काय सांगितलंय क्रेमरच्या रूलमध्ये बघा, क्रेमर्सचा रूल सांगतो, बाय युजिंग क्रेमर्स रूल, क्रेमरच्या नियमानुसार, मराठीमध्ये लिहायचा, मराठीमध्ये लिहायचं, काय लिहायचं सांगा, क्रेमरच्या है ना नियमानुसार, क्रेमरच्या नियमानुसार. काय आहे क्रेमरचा नियम, है ना, क्रेमरचा नियम काय आहे, तर क्रेमरचा नियम आपल्याकडे सांगितलेला आहे, काय सांगितलेला आहे बघा, dx दॅट इज इक्वल टू x इज इक्वल टू dx अपॉन d, हा फॉर्म्युलाच आहे, dx अपॉन d हा फॉर्म्युलाच आहे. dx ची व्हॅल्यू किती रे -14, -14 आणि भागिले 14, बरोबर उत्तर किती आलं -1, आणि y इज इक्वल्स टू उत्तर किती आलं सांगा, dy अपॉन d, dy अपॉन d. काय रे dy, dy ची व्हॅल्यू किती आहे -28 आहे, मग -28 भागिले 14, बरोबर 14 दोन्ही 28, 14 दोन्ही 28. लक्षात आलं इथपर्यंत, मला नाही वाटत इथपर्यंत काय अडचण असेल म्हणून, आहे का नाही, एकदम सरळ सोप्या साधे भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता, बरोबर आहे का नाही. ठीक आहे, चला स्क्रीनशॉट काढून घ्या, मी पुढचा क्वेश्चन सांगतो तुम्हाला. हे गणित एक्झाम्पल पाहिलं, हे एक्झाम्पल पाहिलं ना माझ्या वेळेस, म्हणजे माझ्या वेळेस पण असेच एक्झाम्पल होते आडमुठे, हो किती आवड आहे ना, पण तसं काही नाही, सोपं विचारलेले सगळेजण, फार सोपे सोपे एक्झाम्पल्स आहेत. बघा बरं या ठिकाणी आपण काय करू शकतो, या एक्झाम्पलला आपण काय करू शकतो बघा बरं. चला आपल्याला दोन एक्झाम्पल दिलेत, काय दिले, 2x + y = 19 आणि 2x - 3y = -3. बघा बरं एक्झाम्पल काय दिलेलं आहे, ठीक आहे. बघा ही एक ऍक्टिव्हिटी विचारलेली बरं का. आता ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय महत्त्वाचं माहिती आहे का, निश्चयक पद्धतीने दिलेली एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी चौकटी पूर्ण करा, असं म्हणून जरी दिलं असलं तर ही एक ऍक्टिव्हिटी आहे. आणि एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला माहिती आहे 2 मार्कासाठी विचारली जाते, 3 मार्कासाठी विचारली जाते. 2 मार्कासाठी विचारली गेली असेल तर साधारणतः त्याच्यामध्ये 4 रिकाम्या जागा असतात. 3 मार्कांसाठी जर विचारली गेलेली असेल तर त्याच्यामध्ये साधारणतः 6 रिकाम्या जागा असतात. बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, ह्याच्यामध्ये थोड्या जास्त आहेत ना, बरं ठीक आहे काय हरकत नाही, म्हणजे तरी विचारली जाऊ शकते बरं का. म्हणजे आपल्याला रिकाम्या जागा भरणं काय आपल्याला लहानपणापासून सवय ना, बघूयात कशी भरायची ना. बघा काय सांगितलं याच्यामध्ये, मी कलर घेतो आपला आवडता. काय सांगितलं बघा, डिटर्मिनंट लिहित असताना आपण हा रो 2 लिहितो, नंतर 1 आणि -3, 1 आणि -3 या दोघांचा गुणाकार केला म्हणजे उत्तर किती आलं, 2 गुणिले -3 आणि -2 गुणिले इथं 1 असायला पाहिजे होतं है ना, 3 2 किती रे -6 आणि या ठिकाणी बे पण -2, बरोबर आहे. -6 आणि -2 उत्तर किती येतं, -6 आणि -2 म्हणजे -8 यायला पाहिजे होतं. बघा बरं तुमचं काय येतं, तर तुम्ही एकदा चेक करा बरं. dx तर माहितीच आपल्याला, dx काय येतं, खाली याच्या जागेवर एक कॉन्स्टंट लिहायचं 19 आणि -3 आणि ह्याच्यावर जशाला तसं आहे ना, 19 गुणिले -3 1 लिहायचं आणि -3 गुणिले 1 1 लिहायचं. बरं 19 3 किती रे, तर 57 -57 आणि हे मला वाटतं -3 जशाला तसं आहे ना. बरं -57 अधिक 3 येतं का रे ह्याचं, -57 अधिक 3 म्हणजे -54 का, खरे का खोटे सांगा,
54. मला नाही वाटत इथपर्यंत तुम्हाला काय अडचण असायला पाहिजे. चला बरं एकदा टॅली करा बरं. टॅली करा बरं. तुमचं असंच आलंय का, तुमचं असंच येतंय का, तुमच्या याच्यात काय प्रॉब्लेम येऊ शकतो का याच्यात. चला करा पटपट 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 टॅली करा. केलं, लक्षात आलंय सगळ्यांच्या. ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांगा, समजा आता आपल्याला डी वाय विचारलंय, तर डी वाय काढत असताना सेम याच्यासारखंच काढणार. डी वाय म्हणजे काय करणार, हे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये खरं तर हीच किंमत असणार, फक्त आपल्याला वायचं हे बदलायचं. म्हणजे 2 2 1 आणि -3च्या जागेवर 19 आणि -3 लिहायचे. म्हणजे 2 2 1 आणि -3च्या जागेवर 19 आणि -3. बघा बरं काय लिहिणार आपण, 2 2 19 आणि -3. बघा इथं काय उत्तर येणार, 2 गुणिले -3 है ना, आणि इथं काय लिहिणार 19 गुणिले 2. 19 गुणिले 2. बरं आता बेत्रिक किती रे, 6 -6 बरोबर आहे. आणि मायनस किती आलं उत्तर सांगा, हे मायनस असेल तसं 19 2 38. बरं काही खरे का रे, खरे का, म्हणजे बरोबर आहे का बघा एकदा चेक करा उत्तर किती यायला पाहिजे होतं. 3 2 6 -6 यायला पाहिजे, 19 2 38. बरं 38 आणि 6 किती रे, 38 आणि 6 किती 44 का, 38 आणि 6 किती 44, पण कसे मायनस. खरंय का, मला तरी वाटायले खरंय म्हणून, आहे का नाही. मग सर तुम्हाला तर वाटणारच, तुम्हीच लिहिले म्हणून. तसं नाही. बघा एक्स काय आलं रे, -54. dx किती आले, -54. आणि आपल्याला तर माहिती आहे डी ची किंमत आपली काय आली होती, -8 आलेली होती. मग चला इथं -8 लिहिले, वजा कॅन्सल. आता बघा 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 6 48 पर्यंत काय हरकत नाही. 48 आणि 6 बरोबर आहे का नाही, 6 8 45, 8 6 48, 8 7 56 पॉईंट देऊन आहे ना, 8 7 56. नंतर 4 उरले, 8 45. उत्तर किती आलं, 6.75. एक्स बरोबर किती यायला पाहिजे, 6.75 यायला पाहिजे होती. बरं आता मला सांगा वाय बरोबर किती यायला पाहिजे. वाय बरोबर किती यायला पाहिजे, -44 आणि हे -8, मायनस परत प्लस 8 45, 8 45 परत 5 राहिले, 8 45. उत्तर किती आलं, 5.5 आलं. म्हणजे बघा काय आलं उत्तर, 6.75 आणि 5.5. 5.5. मला नाही वाटत इथपर्यंत काय अडचण असेल तुम्हाला. काय अडचण असायचं काय कारण आहे का, काहीही अडचण असण्याचं काही कारण आहे का. ठीक आहे, अशा पद्धतीने एक्झाम्पल दिलं जाईल, सोपं आणि ते आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे. ते आपल्याला टप्प्याटप्प्यानं सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. मला एक गोष्ट सांगा, 3x - 2y = 3 असं जर एखादं इक्वेशन दिलेलं असेल, तुम्ही काय करू शकता, याला काय करू शकता. बरं मला सांगा, याला आपण काय करणार रे, इथं ह्याचे 3 लिहिणार, याच्या आपण 2 लिहिणार, याच्या आपण -2 लिहिणार आणि त्याच्या आपण 1 लिहिणार. 3 1 3 आणि बे दोन्ही 4, पण +4 आहे ना, म्हणजे 3 आणि 4 किती रे, 7. उत्तर म्हणजे याचं उत्तर किती यायला पाहिजे, 7. ही रिकामी जागा तुमच्या पुस्तकातलीच आहे बरं, मी माझ्या मनानं काय लिहिलं नाही. तुम्ही सांगा बरं. चला मी तुम्हाला कमेंटमध्ये 2 मिनिटं देतो वेळ. कमेंटमध्ये लिहा पटकन, फास्ट फाड dx ची किंमत लिहायची. सेम dx ची किंमत लिहायची. dx ची तुम्हाला माहिती आहे काय लिहिले, कशी लिहिलेली होती सांगा. आता ह्याला मी हे करतो. आपल्याला माहिती आहे dx मध्ये काय करतो आपण, dx मध्ये आपण काय करतो है ना, x चा कोएफिशियंट लिहित नाही, काय लिहितो त्याच्या जागेवर काय लिहितो 3 आणि त्याचे किती रे 16. पण b है ना, y चा कोएफिशियंट जशाल तसं लिहितो, म्हणजे -2 आणि 1 बरोबर आहे. 3 1 3 3 1 3 आणि प्लस 16 2 32. मला सांगा 32 आणि 3 किती रे 35. म्हणजे dx ची किंमत किती आली, 35 आली. मला नाही वाटत इथपर्यंत काय अडचण आहे. हे 3 आणि 16 लिहून टाका, 3 16 त्याच्यानंतर -2 आणि 1. ठीक आहे. आता हे रफ करा, म्हणजे हे मी तुम्हाला तुमच्या एक्स्ट्रा माहितीसाठी लिहिलंय. मला असं इमानदारीने वाटायला लागले dy ची किंमत मी तुमच्यासाठी द्यावी म्हणून कमेंटमध्ये. मग मला माहिती आहे अख्खं जग लिहिल, पण तू नाही लिहिणार, नाही तू फक्त बघणार पण कमेंट नाही करणार. का, कारण कमेंट केल्यावर तुला लक्षात येईल अरे मास्तराचं चुकलं होतं, मी काय सांगू म्हणून. याचे संबळे कुठले. चल कर कमेंट फास्ट, dy ची किंमत कमेंटमध्ये बघाल. चल केली का, सांग लवकर. ठीक आहे. काय आलं, जसं आपल्याला dy लिहायचं म्हटल्यानंतर बघा dy बरोबर काय येतं रे, काय लिहितं या ठिकाणी x चे कोएफिशियंट जशाला तसं, म्हणजे 3 आणि 2 जशाला तसं. बस y च्या जागेवर आपण काय लिहिणार, कॉन्स्टंट लिहिणार 3 आणि 16. ठीक आहे. 16 3 48 आणि वजा 3 2 6. 48 मधून 6 गेले, खाली किती राहिले 42. म्हणजे इथं उत्तर किती यायला पाहिजे 42. खरं तर काय येतं उत्तर 3 आणि 2 येतं आणि इथं 3 आणि 16 येतं. ठीक आहे. बरं मला एक गोष्ट सांगा, है का नाही, मला एक गोष्ट सांगा, या ठिकाणी आपल्याला काय करायचंय है ना, या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, तर याचं x बरोबर किती आलं उत्तर. x ची किंमत आपल्याला माहिती आहे dx/d.
काय येते उत्तर dx अपॉन डी. खरं तर dx इथं किती आलंय रे 35 आलंय. किती आलंय 35 आणि हे किती 7 म्हणजे 7 5 35. उत्तर किती आलं 5 उत्तर यायला पाहिजे. फायनल उत्तर x बरोबर 5. x बरोबर 5 असं येतंय का बघा. तुम्ही तुमच्या पद्धतीने रिकाम्या जागा लिहा. असं एक्स्ट्रा काही लिहायची गरज नाही. असं मी इथे एक्स्ट्रा लिहिलंय किंवा इथे लिहिलंय काय लिहायची गरज नाही. इथं जेवढं रिकाम्या जागेत विचारलंय तेवढंच लिहा. आता हे तुम्हाला समजण्यासाठी लिहायलोय मी, ती गोष्ट सोडा. आता dy बरोबर काय नाही सांगा. dy ची किंमत काय ते dy अपॉन डी. आता dy किती रे dy आहे 42. dy किती आहे 42 आणि d बरोबर किती सांगा. dy बरोबर किती d बरोबर किती है ना 7 म्हणजे उत्तर किती आलं 7 सख 42. उत्तर किती आलं 7 सख 42. आता काय अडचण आहे का तुम्हाला सांगा. आता काय अडचण आहे का. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा सरळ सोपा साधा एक्सरसाइज मी तुम्हाला दिलेला आहे. पण याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण एक नवीन सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. जे तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी आहात तुमच्यासाठी सुद्धा मी एक सिरीज घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये आपल्याला डिस्कशन करायचं आहे. बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल खूप अतिशय म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आपण क्रॅश कोर्स आहे हा. तर 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पण ही जी शुभारंभ बॅच आहे ही कितीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. 1 रुपयामध्ये त्यामध्ये PYQs असतील, जे काय आतापर्यंत बोर्डामध्ये वेगवेगळ्या झालेला सिलेबस आहे, बोर्डामध्ये झालेला अभ्यासक्रम आहे, या सगळ्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये सॉल्व करता आलं पाहिजे. याच्यासाठी आणि PYQs असेल, MCQ सेशन असेल, पोल कंडक्ट केले जातात यामध्ये रोज. ओम सरांचे, प्रणिता मॅम, सुरज सर, माझे, आम्हा सगळ्यांच्या शिक्षकांचे लेक्चर्स यामध्ये असतात आणि टाइम सुद्धा तुमच्याशी सुटेबल असतो. रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असतात, तुम्हाला ते नंतर हे पाहता येते. म्हणजे यूट्यूब आणि ॲप या दोघांच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी क्लास सुरू केलेले आहेत. ठीक आहे. तर त्यामुळे आणि ह्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅच फीस किती आहे फक्त 1 रुपये. त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला काही जास्त प्रॉब्लेमॅटिक असणार नाही. ठीक आहे. चला भेटूयात मला वाटतं उद्याच्या सेशनमध्ये. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल किंबहुना काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आपण पुढच्या सेशनमध्ये भेटूयात. यामध्ये आपल्याला एक्सरसाइज हा जो आपला आहे 1.3 हा पूर्णला पूर्ण एक्सरसाइज आपल्याला पुढच्या सेशनमध्ये पाहायचा आहे. डिस्क्रिप्शनमध्ये बाकीच्या व्हिडिओज दिलेले आहेत. पहिले जे काय ग्राफिकल मेथड आहे आपली, दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एलिमिनेशन मेथडवरचा पहिला एक्सरसाइज असेल, हे पहिला दुसरा एक्सरसाइज तुम्ही बघून घ्या. निश्चयकाचा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि निश्चयकावर आधारित असलेला एक्सरसाइज 1.3 सुद्धा आपण लगेच संपवणार आहोत. ठीक आहे. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.